एका चायवाल्याने देश विकला, एका चायवाल्याने देश विकला. मोदी हटाव देश बचाओ. मोदी है तो मुमकिन है. अशा मीम वगैरे, अशा घोषणा वगैरे तुम्ही भरपूर ठिकाणी बघितल्या असतील. पण चला खरं तर या गोष्टीत मग सत्य काय आहे मी तुम्हाला सांगतो. आणि कुणाला म्हणजे तर खरं तर कुणाला पीएम बनवायला पाहिजे आणि कुणाला नाही बनवायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. तर चला आपण काँग्रेस काळातले काही मुद्दे घेऊ. म्हणजे मोदी शासनाच्या अगोदरच्या शासनातले काही मुद्दे घेऊ आणि त्या मुद्द्यावर मी तुम्हाला सांगतो खरं तर काय आहे आपल्या भारतामध्ये काय व्हायला पाहिजे आणि काय नाही व्हायला पाहिजे. तर चला आपण 2005 मधली बॉम्ब ब्लास्टिंग बघू. तर 29 ऑक्टोबर 2005 मध्ये 3 ठिकाणी दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्टिंग झाली होती. पहिलं म्हणजे पहाडगंज, दुसरं म्हणजे सरोजिनी नगर आणि तिसरं म्हणजे गोविंदपूर. तर पहिलं पहाडगंज, जिथे कपडे भेटतात, भांडे भेटतात, म्हणजे दिवाळीचं मार्केट म्हणजे जिथं दिवाळीची आपण शॉपिंग करतो ते दुसरं म्हणजे सरोजिनी नगर आणि ते पण म्हणजे शॉपिंगचं मार्केट आणि तिसरं म्हणजे गोविंदपुरी म्हणजे बस स्टॉप. तर तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगू, हा बॉम्ब ब्लास्ट झाला होता दिवाळीच्या 3 दिवस अगोदर. म्हणजे जेव्हा हिंदू लोक शॉपिंग करतात, हिंदू लोक ट्रॅव्हलिंग करतात, त्या दिवशी त्या टेररिस्ट लोकांनी बघून आणि अटॅक केला. म्हणजे त्या दिवशी बघून त्या लोकांनी बॉम्ब ब्लास्ट केला. आणि या टेरर अटॅक मध्ये जवळपास लोक मेले होते 62 ते 67 लोक आणि 200च्या आसपास लोक हे घायल झाले होते. आणि हे आतंकवादी होते पाकिस्तानातील लष्कर ए तय्यबचे. आणि हे आतंकवादी जम्मू काश्मीरच्या सीमा मार्गे भारतामध्ये पोहोचले होते आणि त्या ठिकाणाहून त्यांनी बस किंवा ट्रेन घेऊन हे आपल्या दिल्लीमध्ये पोहोचले होते. आणि ह्या टेररिस्ट लोकांना सपोर्ट कोणी केला होता माहिती का? भारतातल्याच काही लोकांनी या टेररिस्ट लोकांना सपोर्ट केला होता आणि पाकिस्तानातील इस्लामिक इन्किलाब महाज या गटाने ह्या टेररिस्ट लोकांना सपोर्ट केला होता. आणि ह्या लोकांचं मेन टार्गेट काय होतं माहिती का? ह्या लोकांचं मेन टार्गेट होतं हिंदू लोक. म्हणजे दिवाळीच्या काही दिवसा अगोदर हिंदू लोक शॉपिंग करतात, काही दिवसा अगोदर हिंदू लोक ट्रॅव्हलिंग करतात. शॉपिंगच्या ठिकाणी म्हणजे मार्केटच्या ठिकाणी आणि बस स्टॉपच्या ठिकाणीच या लोकांनी बॉम्ब ब्लास्ट केला. तर माझं म्हणणं आहे दिवाळीच्या 1 महिन्या अगोदर किंवा दिवाळीच्या 1 महिन्यानंतर का बॉम्ब ब्लास्ट नाही झाला? म्हणजे हिंदू लोकांचा जेव्हा सण येतो त्या दिवशी का असा बॉम्ब ब्लास्ट झाला? म्हणजे हिंदू लोकांना मारण्याचं यांचं पूर्णपणे टार्गेट होतं. जर काँग्रेस काळामध्ये आपला भारत देश एवढा ताकदवर होता, एवढा ऍडव्हान्स होता, तर कसं काय ते आतंकवादी आपल्या भारतामध्ये घुसले? कसं काय हिंदू लोकांना त्यांनी टार्गेट केलं? जेव्हा गाय हत्या रोखण्यासाठी हिंदू लोकांनी आंदोलन केले, तेव्हा तुमच्या आयर्न लेडीना शूटआउटची ऑर्डर देऊन हिंदू लोकांना जागीच मारले. 2006चा बॉम्ब ब्लास्ट बघा. 7 मार्च 2006 रोजी होळीच्या दिवशी बॉम्ब ब्लास्ट करून 28 लोक मारले गेले. 2006 मध्येच मुंबई ट्रेन ब्लास्ट 209 लोक मारले गेले. 2007 मध्ये हैदराबादमध्ये बॉम्ब ब्लास्ट करून याच्यामध्ये 42 लोक मारले गेले. 2008 मध्ये जयपूरमध्ये बॉम्ब ब्लास्ट करून याच्यामध्ये 71 लोक मारले गेले. 2008 मध्ये जयपूरमध्ये बॉम्ब ब्लास्ट करून याच्यामध्ये टोटल 56 लोक मारले गेले. 2008 मध्येच दिल्ली बॉम्ब ब्लास्ट करून याच्यामध्ये टोटल 33 लोक मारले गेले. 2008 मध्येच आसाममध्ये बॉम्ब ब्लास्ट करून याच्यामध्ये टोटल 88 लोक मारले गेले. 2008 मध्ये 26/11, आता 26/11 तर विसरले नसते ना तुम्ही. 2008 मध्ये 26/11 करून याच्यामध्ये टोटल 175 लोक मारले गेले. 2005 मध्ये अयोध्यावरती अटॅक झाले. 2002 मध्ये गुजरातमध्ये अक्षरधाम मंदिरावर हमले झाले, त्याच्यामध्ये पण लोक मारले गेले. असे तुम्हाला टेरर अटॅक्स किती दाखवू ज्यावर काँग्रेस गव्हर्नमेंटने काहीच ऍक्शन घेतलेलं नाही. आणि मी असं नाही म्हणतोय की फक्त काँग्रेस काळातच टेरर अटॅक झाले होते, बीजेपी काळात सुद्धा टेरर अटॅक झालेले आहे. पण बीजेपी काळातले जे टेरर अटॅक झालेले आहे ना त्याचं उत्तर आपल्या सोल्जर्सने त्यांच्या घरामध्ये घुसून मारून त्यांना दिलेलं आहे. आणि त्यांच्या घरात घुसून मारण्याची जी पॉवर आहे ना ती पॉवर फक्त आपल्या बीजेपी गव्हर्नमेंट मध्येच भेटलेली आहे. जेव्हा काँग्रेसचा काळ होता तेव्हा बाकीचे सैनिक यायचे आपल्या सैनिकांना मारायचे, पण आपल्या सैनिकांना जेव्हा वरून ऑर्डर भेटत नव्हती तोपर्यंत आपला सैनिक एक फायरिंग सुद्धा करत होता. आपल्या सैनिक त्यांना उत्तर सुद्धा देऊ शकत नव्हता. आपला म्हणजे एवढी पॉवर होती आपल्या काँग्रेस काळामध्ये. आणि तुम्ही म्हणता मोदी हटाव देश बचाव. तर मित्रांनो मला या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही असा धर्माला नीचपणा दाखवायचा नाहीये किंवा कोणत्या धर्माला कमीपणा दाखवायचा नाही. मला फक्त हे दाखवायचं होतं की कोणत्या काळामध्ये आपली आर्मी पॉवर वाढली आणि कोणत्या काळामध्ये हिंदू लोकांना मारण्यात आलं आणि हिंदू लोकांवर अत्याचार झाले. तर माझ्या व्हिडिओतून जर कुणाचं मन दुखलं गेलं असेल त्याच्यासाठी मी माफी मागतो.